नमस्कार. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, भारती क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण कटोरी ब्लाऊजची संपूर्ण शिलाईचा व्हिडिओ बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओमध्ये मी भरपूर टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेले आहेत. माझ्या नवीन मैत्रिणी, शिकणाऱ्या ज्या नवीन काही मैत्रिणी आहे त्यांच्यासाठी खूप उपयुक्त हा व्हिडिओ असणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओची या ब्लाऊजच्या कटिंगचा व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करणार आहे, तर तुम्ही नक्की बघा. तर आता आपण अस्तर जोडून घेणार आहोत. आपण योगपट्टी घेतलेली आहे आणि योगपट्टीचे अस्तर एक खालच्या बाजूने एक वरच्या बाजूने असं घेतलेलं आहे आणि आपण जोडत आहोत. तुमच्या लक्षात येत असेल, आपण अगोदर एक योगपट्टी तयार करून घेतलेली आहे आणि आता आपण दुसरी योगपट्टी स्टिच करण्यासाठी घेत आहोत. उलटपालट होऊ नये याकरता तुम्ही येथे पिननेही जॉईन करू शकता. पिन लावून घ्यायची आणि नंतर जॉईन करायचं, जेणेकरून आपली योगपट्टी उलटपालट होत नाही. पण इथे माझी एक टिप आहे की उलटपालट न होण्याकरता आपण अस्तरची एक योगपट्टी उचलायची आहे आणि एक खालच्या बाजूने ठेवायची, म्हणजे ती बरोबर येते, अजिबात उलटपालट होत नाही. प्रत्येक पॅटर्नला आपण तसंच करणार आहोत. जर कोणाची उलटपालट होत असेल तर ही ट्रिक नक्की वापरून बघा. तर बघा, आपण अर्ध्या तासामध्ये कटोरी ब्लाऊज कसा शिवायचा ह्याच्या भरपूर मी टिप्स आणि ट्रिक्स देत आहेत. अगदी सहजपणे अर्ध्या तासात आपला कटोरी ब्लाऊजची स्टिचिंग होत आहे. बघा, आता बॉडी पार्ट आपल्याला अस्तरचे जोडायचे आहे. अगोदर आपण समोरासमोर ठेवून घेतलेले आहे मेन फॅब्रिक बॉडी पार्टचा आणि नंतर आपण अस्तर समोरासमोर त्यावरती ठेवून 5 नंबरच्या टेपने आपण जोडून घ्यायचं आहे. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट देखील करा. बघा, आपण आता बॉडी पार्ट जोडून घ्यायचे आहेत. 36 साईजच्या कटोरी ब्लाऊजला आपण कटोरीचा टक्स किती घ्यायचा किंवा कटोरी जोडताना, योगपट्टी जोडताना काय टिप्स मी वापरणार आहेत ते व्हिडिओमध्ये बारकाईने बघा आणि याच पद्धतीने तुम्ही कोणत्याही कटोरी ब्लाऊजची शिलाई करू शकता. तर अगदी सहजतेने अर्ध्या तासात आपला ब्लाऊज शिवून होतो. पण जर योग्य ते वेळेचं नियोजन आणि योग्य वापर केला तर खूप पटकन आपल्या ब्लाऊजची शिलाई होते. आपण कटिंग करून झाल्यानंतर बॉबिन भरून घ्यायची आहे सेम कलरची आणि नंतर अस्तर जोडायचं आहे. मी अगोदर सांगण्याकरता घेतलं होतं पण विसरून गेले, आत्ता जस्ट सांगते. बघा, या पद्धतीने आपण अस्तर जोडून मेन फॅब्रिक पटपट 2-2 पार्टचं मेन फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे. बघा, आता आपले बॉडी पार्ट रेडी झालेले आहे. आता कटोरी ही उलटपालट होऊ नये याकरता बघा, कटोरीची जी 2 टोकं आहेत ते समोरासमोर ठेवले आहे आणि उलट बाजूने आपण अस्तरची स्टिचिंग करत आहोत. तुम्ही इथे पिनही लावू शकता, जेणेकरून तुमच्याकडून उलटपालट होणार नाही. पण या पद्धतीने जर तुम्ही अस्तर जोडायला घेतले तर अजिबात चुकणार नाही. आपण दुसरीही कटोरी सेम पद्धतीने जोडून घेणार आहोत. पण इथे लक्षात ठेवायचं आहे, अस्तर जोडताना नेहमी 5 नंबरची टीपच वापरायची, जेणेकरून अस्तर गोळा होणार नाही आणि हाताच्या साह्याने बरोबर नाही का चुनी येऊ नये याकरता सपाट हात ठेवून अस्तर जोडायचं आहे. जर सपाट हात ठेवला नाही अस्तर जोडताना तर चुन्या येऊ शकतात. त्यामुळे इथे बरोबर हात अस्तरवरती सपाट ठेवायचा आहे आणि मग अस्तर जोडून घ्यायचं आहे. बघा, आपले फ्रंटचे सर्व पार्ट रेडी झालेले आहे. कटोरी, योगपट्टी आणि बॉडी पार्ट. आता आपण कटोरीसाठी टक्स घ्यायचा आहे. कटोरीचे दोन्ही टोकं समोरासमोर ठेवायचे आणि विरुद्ध बाजूने घडी करून घ्यायची आहे. खालच्या बाजूने 1.5 आणि
अडीचचा टक्स मी 36 साईजसाठी घेतलेला आहे. तुम्ही याच प्रकारे 36 साईजसाठी हाच टक्स ह्याच मापाचा घेऊ शकता. बघा आपली कटोरी किती छान आलेली आहे आणि कटोरीचे टोकही एकदम सरळ आलेले आहे, तिरके वगैरे काही नाही. तर या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज माझा व्हिडिओ बघून जर शिवलात तर खूप छान तुम्हाला हा ब्लाऊज कटोरीचा बसणार आहे. बऱ्याच मैत्रिणींना कटोरीचे टोक तिरके येते, बरेचसे प्रश्न निर्माण होतात, पण जर तुम्ही या पद्धतीने ब्लाऊजची स्टिचिंग केली तर खूप छान प्रकारे तुम्हाला ब्लाऊज बसणार आहे. आणि ब्लाऊज स्टिच करताना प्रत्येक टिप झाल्यानंतर डबल टिप द्यायची आहे, जेणेकरून आपला ब्लाऊज उसवणार नाही. बघा इथे मी हुकलूकच्या पट्टीच्या बाजूने किंवा गळ्याच्या खाली आपल्याला योकपट्टी लावायची आहे, तिथे तिरके अर्धा इंच कट केलेले आहे आणि नंतर योकपट्टी जोडलेली आहे. जो कटोरीचा टक्स आहे आणि जे आपण शिलाई केलेली आहे ते दोन्हीही पुढच्या बाजूने म्हणजे हुकलूकच्या बाजूने घ्यायचं आहे, जेणेकरून आपला टक्स बघा इथेच बऱ्याचशा मैत्रिणी चुकतात आणि टक्स कटोरीचा तिरका होतो. जर कटोरीचा जो आपण मेन टक्स घेतलेला आहे तो पुढच्या बाजूने जर वळवला नाही तर कटोरी तिरकी होऊ शकते. त्यामुळे येथे सर्व मैत्रिणींनी लक्षात ठेवायचं आहे, जी आपली ब्लाऊजची शिलाईचं जो कपडा आलेला आहे आणि जो कटोरीचा टक्स आहे त्याचा कपडा हुक लूकच्या बाजूने किंवा गळ्याच्या बाजूने समोरच्या बाजूने घ्यायचा आहे, जेणेकरून कटोरी तिरकी येत नाही. तुम्ही बघू शकता आपली कटोरी रेडी झालेली आहे. एक पार्ट तर किती छान आलेली आहे, अजिबात तिरकी काही नाही. बघा आता आपल्याला हुकची पट्टी लावायची आहे, ते तुम्ही 2 इंच 1.5 इंच जसा आपला अस्तरचा कपडा शिल्लक राहील तशी आपण पट्टी घेऊ शकतो. हुकची पट्टी लावताना आपण मेन फॅब्रिकच्या बाजूने आणि अस्तर म्हणजे खालच्या बाजूने, अस्तर वरती आलं पाहिजे अशी हुकची पट्टी लावायची, म्हणजे आपल्याला दुमडून ती खालच्या बाजूने येते. आठवणीने या पद्धतीने जर हुकची पट्टी लावली तर अगदी व्यवस्थित आणि फिनिशिंगमध्ये आपले पट्टी लावता येते. आणि टिप संपल्यानंतर दाब मागे पुढे करायचा आहे, जेणेकरून आपली टिप लॉक होते म्हणजे उसवलं जाणार नाही. बघा आपण दुसराही कटोरीचा पार्ट रेडी तयार करून घेत आहोत या पद्धतीने. योकपट्टी लावण्याच्या अगोदर कटोरी तिरकीने नक्की कट करायची, जेणेकरून अगदी व्यवस्थित आपली कटोरी येईल. बऱ्याच वेळा कटोरी ब्लाऊज स्टिच करताना होणाऱ्या चुकांमुळे कटोरी ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही, पण अगदी व्यवस्थित जर टिप्स वापरल्यात आपल्या तर आपण कटोरी ब्लाऊज खूप सहजतेने आणि खूप सुंदर पद्धतीने शिवू शकतो, जेणेकरून कस्टमरलाही आवडेल आणि शिवणाऱ्यालाही खूप आनंद होईल की आपला ब्लाऊज खूप व्यवस्थित बसलेला आहे. आणि येथे मी कटिंग करताना मापाचं ब्लाऊज घेतलेलं होतं. मापाच्या ब्लाऊजची जितकी कटोरी आहे तितकीच कटोरी आपली आली पाहिजे. त्यामुळे या ब्लाऊजची कटिंगसुद्धा कटिंगचा व्हिडिओही मी अपलोड करणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये, तर नक्की बघा. आपली हुकलूकची पट्टी आणि कटोरी जे मापाला जे ब्लाऊज दिलेलं आहे त्याच साईजमध्ये आली पाहिजे. तर त्याच साईजमध्ये येण्याकरता आपला व्हिडिओ नक्की बघा. आपल्या व्हिडिओमध्ये मी भरपूर टिप्स आणि ट्रिक्स देत आहे 1 बाय 1. तर बघा आता येथे आपल्याला आईची पट्टी लावायची आहे. येथे अस्तर मी 2 आणि आपल्या ब्लाऊजचं जेवढा पार्ट आहे हुक लावण्याचा तेवढा मोजून घ्यायचा आहे आणि मेन फॅब्रिक मी जोडून घेतलेलं आहे. येथे कस्टमरला जाड आईची पट्टी पाहिजे होती, त्यामुळे मी किंवा तुम्ही जर कपडा शिल्लक नसेल तर फक्त अस्तरचाही लावू शकता. बघा आता हुकची पट्टी आपण मेन फॅब्रिकच्या बाजूने लावली होती आणि दुमडली अस्तरच्या बाजूने.
तर आता आपली आईची पट्टी खालच्या बाजूने म्हणजे अस्तरच्या बाजूने लावायची आहे आणि दुमडताना ती मेन फॅब्रिकच्या बाजूने म्हणजे वरच्या बाजूने येते. हुकची किंवा आईची पट्टी लावताना खालच्या बाजूने पाव इंचाने दुमडून घ्यायचे, जेणेकरून आपला फिनिशिंग व्यवस्थित दिसेल आणि धागे ही कपड्याची निघणार नाहीत. बघा, या पद्धतीने मी आईची पट्टी रेडी केलेली आहे. आता आपण दोन्ही पार्ट एकमेकांवरती ठेवून घेऊयात, म्हणजे गळा मागे पुढे झाला तर नाही ना, हे लक्षात घ्यायचे. बघा, आपली कटोरी आणि फ्रंटचा भाग कटोरीच्या ब्लाऊजचा या पद्धतीने झालेला आहे. बघा, मापाच्या ब्लाऊजला आपण 5.25ची कटोरी मोजली होती. आपल्या ही ब्लाऊजची 5.25चीच कटोरी आलेली आहे. तर येथे मी आता अस्तर स्लीव्जला अस्तर लावून घेणार आहे. ते स्लीव्जलाही बॉर्डरला डिझाईन आहे बॉटमला, त्यामुळे काय करायचं आहे, स्लीव्जचा मध्य घ्यायचा आहे. दोन्ही बाजूनी सेम बॉर्डर आली पाहिजे, म्हणजे मध्यावरती आली पाहिजे अशी आपण टीप देऊन घ्यायची आहे. बऱ्याच वेळा काय होतं, आपल्या लक्षात येत नाही ना, आपण अस्तर घाईत नाही जोडून देतो, पण जी आपली बॉर्डर आलेली असते ती एकच बाजूने होते फिटिंग करताना. त्याकरता इथे लक्ष ठेवायचे, दोन्ही बाजूनी सेम प्रमाण म्हणजे सेम माप राहिलं पाहिजे, कपडा शिल्लक राहिला पाहिजे आणि बॉर्डर ही बरोबर मध्यावरती आली पाहिजे. कधी कधी काय होतं, बॉर्डर खूप मोठी असते तर बरोबर येऊन जातं, पण कधी कधी बॉर्डर कमी असते, मग आपल्याला असं दोन्ही बाजूनी प्लेन ठेवावं लागतं आणि बॉर्डर मध्यावरती घ्यावं लागते. तर बघा, इथे बाईला अस्तर जोडतानाही मी हाताचा चिमटीचा वापर करत आहेत, जेणेकरून आपल्या स्लीव्जला घड्या येणार नाहीत किंवा चुन्या येणार नाहीत. बघा, खूप एकदम प्लेन आपले अस्तर बसवलं गेलं आहे. याच पद्धतीने आपण हातांचा वापर करून पटकन अस्तर जोडू शकतो, किंवा जर तुम्हाला या पद्धतीने जर येत नसेल, तुमच्या स्लीव्ज जोडताना चुन्या येत असतील, बऱ्याच वेळा काय होतं, मोठी स्लीव्ज असली तर चुन्या येतात, अस्तर किंवा अस्तरचा गोळ पडतो. असं होऊ नये म्हणून तुम्ही इथे टाचण्याही वापरू शकतात. व्यवस्थित अस्तर ठेवून घ्यायचं आहे. अस्तर कट करण्याच्या अगोदर तुम्ही इस्त्री करू शकता. इस्त्री केल्याने अगदी फिनिशिंग व्यवस्थित येते आणि टेलरसारखी आपली ब्लाऊजची फिनिशिंग दिसते. तर तुम्ही इस्त्री केल्याच्या नंतर तुम्ही टाचण्यांचा वापर जरूर करा. जर असं माझ्यासारखं जर येत असेल तर या पद्धतीनेही तुम्ही करू शकता. बघा, आता आपली दुसरी स्लीव्ज रेडी झालेली आहे. आता आपण मेन फॅब्रिक कट करून घेऊयात. बघा, या पद्धतीने आपली स्लीव्जला अस्तर जोडून घेतलेले आहे. इथे एक पॉईंट मी विसरले सांगायला, इथे स्लीव्जलाही मागे पुढे उलटं पालटं होऊ नये अस्तर, त्यामुळे तुम्ही पिनचा वापर करा, किंवा मी ज्या पद्धतीने करते तुम्ही व्हिडिओत बघितलं असेल, मी सांगायचं विसरले, पण त्याच पद्धतीने जर केली, एक स्लीव्ज उचलायची आणि खालच्या बाजूने ठेवायची, मग अस्तर जोडायला घ्यायची, म्हणजे बरोबर आपले पुढचा भाग आणि मागचा भाग एकच बाजूने येत नाही, ते अगदी व्यवस्थित येते. आता इथं आपण मागचा भाग गळा कट करून घेत आहोत. तर आपली पूर्ण उंची प्लस अर्धा इंच मी मागच्या भागात माप घेतलेलं आहे. कटोरी ब्लाऊजची कटिंग करताना मी 1 इंच घेते एक्स्ट्रा, पण मागच्या भागाची कटिंग करताना खालच्या बाजूने कमरेच्या बाजूने मी अर्धा इंच कट करत असते. तर बघा, राऊंड गळा आपल्याला घ्यायचा आहे. तर खूप छान आपला गळा रेडी झालेला आहे कट करून. आता आपण अस्तर आपल्या मेन फॅब्रिकवरती जोडून घ्या. येथे थोडंसं थ्रेड वर्क आलेलं आहे आणि 3 फुलं आहेत. तर मधल्या फुलावरती बरोबर आपल्या गळ्याचा सेंटर घ्यायचा आहे आणि जोडायचं आहे. तुमच्याकडे या पद्धतीने जर ब्लाऊज आले तर तुम्ही याच पद्धतीने शिवू शकता.
मी कमरेच्या साईडने टिप देऊन घेतलेली आहे आणि हातावर अस्तर दुमडवून दाब टिप देऊन घेते. मागच्या भागाला संपूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे आणि असं मेन फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे. बघा आता आपला अस्तर जोडून रेडी झालेला आहे. आपल्याला आता मागचे टक्स टाकायचे आहेत. मागचे टक्स टाकताना शोल्डरचा हाफ घडी करायची आणि बरोबर त्या लाईनमध्येच आपले मागचे टक्स घ्यायचे आहेत. कमरेच्या बाजूने अर्धा इंच व वरती 3.5 इंच असा टक्स घेतलेला आहे. मी अंदाजेच घेते, मला आता प्रॅक्टिस झाली आहे तर त्याच बरोबर करेक्ट माप येऊन जातं. तुम्ही इथे मोजूनही घेऊ शकता. खालच्या बाजूने अर्धा इंच आणि वरती तिरके गेले पाहिजे, निमुळते आपली शिलाई आली पाहिजे असा आपला मागचा टक्स घ्यायचा आहे. बघा या पद्धतीने आपण टक्स घेऊन पुन्हा आपण डबल टिप देऊन घेतलेली आहे. तर बघा आपला मागचा भाग या पद्धतीने रेडी झालेला आहे. आता इथं आपल्याला शोल्डर जोडायचा आहे. शोल्डर जोडताना मागचा भाग बरोबर ठेवायचा आणि पुढचा भाग हा उलट आला पाहिजे. बघा या पद्धतीने आणि अर्धा इंचाच्या अंतराने आपण शोल्डर जोडून घ्यायचं आहे. दोन्ही शोल्डर या पद्धतीने मी जोडून घेत आहे आणि शोल्डर जोडताना दोन्ही पार्ट बरोबर समान प्रमाणात आले पाहिजे, म्हणजे मागे पुढे होणार नाही. पकडतानाच असं पकडायचं आहे. आता बघा आपलं शोल्डर रेडी झालेले आहे जोडून. आपल्याला स्लीव्ज लावायचे आहे. त्याआधी ते लक्षात ठेवायचं आहे आपल्याला कोणताही पार्ट मागे पुढे झालेला नाही ना. मुंड्यात आपण सारखे करून घ्यायचे आहे जेणेकरून आपले बाहीचा जोड अगदी बरोबर येतो. नाहीतर जर मागे पुढे झाले तर बाहीचा जोड व्यवस्थित दिसत नाही आणि मागे पुढे होऊन जाते आणि फिटिंगही आपली या पद्धतीने जर तिरकं झालं तर तिरकी येते. जर आपण असा मुंडा बघून घेतला तर अजिबात फिटिंग तिरकी येत नाही, खूप सरळ येतात. बघा आता बाही जोडताना आपण जो खोल भाग आहे बाहीचा तो पुढच्या बाजूने घ्यायचा आहे. बाहीचा मध्य बरोबर शोल्डरच्या सेंटरवर घ्यायचा आणि या पद्धतीने आपण बाही जोडून घ्यायची आहे. बाही जोडताना लक्षात ठेवायचं आहे खोल भाग पुढच्याच बाजूने आले पाहिजे आणि उंच भाग मागच्या बाजूने. जर खोल भाग मागच्या बाजूने गेला तर आपली फिटिंग व्यवस्थित येणार नाही. ब्लाऊज आपला ओढल्यासारखा होईल काखेमध्ये. त्यामुळे आठवणीने ही पद्धत नक्की वापरायची आहे. बघा आता आपले स्लीव्ज जोडून झालेले आहे. आता आपण डबल टिप देऊन घेऊयात. आता आपण दुसरी स्लीव्ज याच पद्धतीने जोडून घ्यायची आहे.
आता तुमच्या लक्षात आलं असेल एक स्लीव्ज मी पुढच्या बाजूने सुरुवात केली आणि दुसरी स्लीव्ज मी मागच्या बाजूने सुरुवात केली, कारण की आपण 2 वेळेला स्लीव्ज जोडताना वरच्याच बाजूने घेतली होती, म्हणून एक स्लीव्ज आपण पुढच्या बाजूने जोडून घेतली, पुढच्या बाजूने सुरुवात केली आणि दुसरी स्लीव्ज आपण मागच्या बाजूने सुरुवात केली. इथे स्लीव्ज जोडताना शोल्डरचा जोडही बरोबर एकच बाजूने आला पाहिजे असं लक्षात घ्यायचं आहे. बघा आता आपले स्लीव्ज दोन्ही जोडून झालेलं आहे. एक्स्ट्राचं जे फॅब्रिक होतं स्लीव्जचं ते आपण कट करून घेतलेलं आहे. बघा या पद्धतीने आपल्या ब्लाऊजची स्लीव्ज रेडी झालेली आहे. आता आपल्याला ब्लाऊजला गोट लावायचा आहे, पण त्याआधी आपण गळा मोजून घ्यायचा. जो मापाला ब्लाऊज दिलेला होता त्या ब्लाऊजचा आपण गळा अगोदर आपल्या ब्लाऊजला लावून घ्यायचा आहे. बघा शोल्डरबरोबर लावून घ्यायचं आणि असा ताणून धरायचा आहे गळा, जेणेकरून आपल्याला गळ्याचे माप अगदी परफेक्ट येईल. आणि एक्स्ट्राचा जो भाग आहे तो कटोरीचा आपण कट करून घ्यायचा आहे. या पद्धतीने जर तुम्ही मोजून बरोबर घेतलं तर आपले हुकलूकची पट्टी ही कमी जास्त होत नाही आणि गळाही अगदी आपल्याला दिलेल्या मापाच्या ब्लाऊजच्या इतकाच येतो, अगदी करेक्ट जेवढ्याचे तेवढाच. आता आपल्याला गोट लावून घ्यायचं आहे. तर गोट लावण्यासाठी जे आपलं ब्लाऊजचं फॅब्रिक शिल्लक राहिलेलं ते आपण घेतलेलं आहे आणि ते कट करून घ्यायचं आहे. तर गोटची पट्टी काढताना तिरकस कपड्यात आली पाहिजे. जर पट्टी तिरकस कपड्यात आली नाही तर गोट उलटा पडतो आणि व्यवस्थित दिसत नाही. अगदी पाईपसारखा गोटही हवा असेल तर कपडा गोटचा नेहमी पट्ट्या तिरक्या भागात काढायच्या. आणि बघा पट्ट्या जोडताना मोठे टोकं विरुद्ध दिशेने आले पाहिजे असे आपल्याला जोडायचे आहेत. विरुद्ध दिशेने जर आले नाही तर व्यवस्थित बसत नाहीत. बघा पट्टी आपली रेडी झालेली आहे. आता आपण आपली जी गोटसाठी पट्टी काढलेली आहे ती आपल्या ब्लाऊजला या पद्धतीने लावून बघायची, जेणेकरून पुरती की नाही पुरली तर अजून आपल्याला पट्टी काढावी लागते. आता जोडताना आपण आईच्या बाजूने जोडायला सुरुवात करणार आहोत. तर थोडंसं पट्टी दुमडून घ्यायची आहे, अगदी 1/2 इंच आणि दाबच्या अंतराने पट्टी जोडायला सुरुवात करायची. येथे ब्लाऊजला खेचायचं नाही आहे, तुम्ही बघू शकता. मी इथे फक्त आपली जी गोटची पट्टी आहे तीच खेचत आहे. तर गोटची पट्टी खेचल्याने पाईप अगदी गोट अगदी पाईपाप्रमाणे गोलाकार दिसतो, छानही दिसतो. ब्लाऊजला अजिबात खेचायचं नाही, आपण फक्त पट्टी खेचायची आहे. इथे जे शोल्डरचे जोड आहे ते जिकडून बाही जोडताना जिकडून तो जोड ज्या बाजूने गेलेला आहे गोट लावतानाही त्याच बाजूने म्हणजे पलटी करायचं आहे. जर एकीकडून एक तिकडून जर झाला तर व्यवस्थित येत नाही. बघा तुम्ही बघू शकता 1/2 इंचाच्या अंतराने आपली पट्टी जोडून झालेली आहे. आता येथे पट्टीला मी पूर्ण नख मारून घेत आहे, जेणेकरून आपली पट्टी पलटी पडत नाही. बघा जर नख मारून घेतलं पूर्ण पट्टीला तर गोट खूप छान येतो. आता बघा मी कशी दुमडलं आहे, याच पद्धतीने तुम्ही दुमडून घ्या आणि आपण वरच्या बाजूने टीप देऊन घ्यायची आहे. या पद्धतीने जर तुम्ही गोट लावला तर अगदी छान पाईपासारखा दिसतो आणि पलटीही पडत नाहीत. गोट लावताना ज्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत त्या नक्की वापरा आणि कमेंट करून सांगा तुमचा गोट माझ्याच या पद्धतीने लावून बघितला असेल तर असं छान आला असेल तर नक्की कमेंट करा की माझ्या टिप्स वापरून तुम्ही गोट केलेला आहात. बघा आपली पट्टी लावून रेडी झालेली आहे. बघा तुम्ही सुलट बाजूने बघू शकता, या पद्धतीने पट्टी आपली रेडी आहे. तर जो एक्स्ट्राचा जो पट्टीचा कपडा होता तो इथे मी कट करून घेत आहे, पण कट करताना सांभाळून कट करायचा. आपला ब्लाऊज कट नाही झाला पाहिजे. इथे फक्त पट्टीवरच्या बाजूची जी शिल्लक राहिलेली आहे गोटची तीच बरोबर कट करून घ्यायची.
बघा एक्स्ट्राचं फॅब्रिक आपलं कट झालेलं आहे. आता आपल्याला गोट लावायला सुरुवात करायची आहे. गोटसाठी दाबटीप देण्यासाठी या पद्धतीने आपण बरोबर बोटांच्या चिमटीमध्ये पकडायचं आहे आणि मशीनच्या बरोबर खड्ड्यामध्ये सुईच आली पाहिजे अशी टीप द्यायची आहे. खड्ड्यात जर बरोबर टीप आली तर गोट अगदी गोलाकार आणि छान दिसतो. बघा संपूर्ण गोटला मी याच पद्धतीने टीप देऊन घेत आहे. तुम्ही बघू शकता आपला गोट खूप छान आलेला आहे. संपूर्ण गोटला मी याच पद्धतीने टीप देऊन घेते. बघा आपला गोट या पद्धतीने रेडी झालेला आहे. आता आपल्याला फिटिंग करायची आहे. फिटिंग करता आपण बघा या पद्धतीने ब्लाऊज ठेवायचा आहे आणि टीप देऊन घ्यायची आहे ब्लाऊजच्या कडेने. या पद्धतीने जर तुम्ही फिटिंग केली तर खूप फिटिंग सरळ येते. दोन्ही बाजूने आपण ब्लाऊजला कडेने टीप देऊन घ्यायचे आहेत आणि आता उलटा करून पाव इंचाच्या अंतराने आपण टीप देऊन घ्यायची आहे. या पद्धतीने अगोदर सुलट बाजूने टीप दिली आणि नंतर उलटा करून जर दाब टीप दिली, आपल्याला नाही का अंडरलॉकची मशीन जरी नसेल तर तरी पण आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग खूप छान दिसते, आतल्या बाजूनेही आणि बाहेरच्या बाजूनेही. तुम्ही बघू शकता आपल्या ब्लाऊजची उलट केली तरी फिनिशिंग किती सुंदर दिसत आहे. आपण याच पद्धतीने ब्लाऊजची फिटिंग करायची आहे. बघा आता फिटिंग करताना आता मी पहिले दंडघेर मोजत आहे. दंडघेर आपला जितका आहे तितका मोजून घ्यायचा. नंतर मुंडा घेर मोजायचा आहे. मुंडा घेर मोजताना आपला जो मापाला ब्लाऊज दिलेला होता तो थोडासा असा ताणून घ्यायचा आहे जेणेकरून व्यवस्थित मुंडा येतो. बघा आता बरोबर पहिल्या हुकाच्या तिथं आपण जसं टेप ठेवतो आपल्या आयपट्टी संपते तिथे बरोबर टेप ठेवायचा आहे. ब्लाऊज ताणून माप घ्यायचं आहे आणि आपण जे स्टिच केलं आहे त्या ब्लाऊजचीही त्याच पद्धतीने ताणूनच माप घ्यायचं आहे तर बरोबर येतं. आता कमरेचं माप घेताना आपण जे मापाला ब्लाऊज दिलेलं होतं ते ब्लाऊजचं कमर मोजणार आहोत आणि जे शिल्लक राहिलं त्याचे आपण 4 घडी करून घेणार आहोत. बघा 4 घडी केलेली आहे. आता आपलं 1.5 इंच राहिलेलं आहे तर दोन्ही बाजूनी सेम 1.5 इंचावरती मी पॉईंट घेत आहे खडूने आणि बरोबर टीप देऊन घेत आहे. असं या पद्धतीने जर कमरेची फिटिंग जर केली तर एका बाजूने कटोरी, बऱ्याच मैत्रिणींचा प्रॉब्लेम असतो एका बाजूने कटोरी बाजूला सरकते
तर अशी जर आपण बरोबर कमरेची दोन्ही बाजूने समप्रमाणात जर फिटिंग केलेली असली तर कटोरी एका बाजूने सरकत नाही. बघा मी दोन्ही बाजूने सेम फिटिंग करून घेत आहे. बघा आपली फिटिंग किती सरळ आलेली आहे. तर आपण ब्लाऊज सुलटा करून घ्यायचा आहे आणि आपण आईस करण्याकरता खडूच्या साहाय्याने खुणा करून घ्यायच्या आहे. आपल्याला 5 हुक लावायचे आहे, तर आपण बरोबर 5 हुक काढून घ्यायचे. तुम्ही बघू शकता आपली बाहीचा जोड, मुंड्याचा जोडही अगदी सरळ आलेला आहे, म्हणूनच आपली फिटिंग सरळ आलेली आहे. ब्लाऊजची बाही जोडताना मागे पुढे जर झाली मुंड्यात तर फिटिंग सरळ येत नाही. तुम्हाला मी अगोदरच सांगितलं होतं व्हिडिओमध्ये, जर बाहीचा जोड जर सरळ आला 2 इंचासमोर तरच आपली फिटिंग सरळ येते. बघा आय करताना टीप मी छोटी घेतलेली आहे आणि मशीनचा दाब मी वरती घेऊन मागे पुढे करत आहे, लॉक करत आहे, जेणेकरून टीप आपले हुक लावल्यानंतर निसटणार नाही. बघा आपलं ब्लाऊज अगदी अर्ध्या तासात रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता आपली कटोरी किती सुंदर आलेली आहे. बघा गोट पण तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.